सो माय मदर इज लाईक अ स्टार परफॉर्मर, की तिने Okay. तिच्या आयुष्यात सगळ्या त्या गोष्टी केल्या ज्या त्या काळात एस्पेशली बायका करायच्या नाहीत. Oh. ओके, सो स्टेज Wow. परफॉर्मन्सेस हम्म. हार्डकोर, भरपूर शिवाय बिवा असलेली नाटकं पण बिंदास्त. हम्म. शी वॉज अ मोटरसायकल रॅली रेसर. Ooh. अशा बऱ्याच गोष्टी तिने केल्या. ऍट द सेम टाइम तिचं सगळं अकॅडमिक्स वगैरे टॉप नॉच. हम्म. सो तिच्यासाठी इट वॉज लाईक की मी परफॉर्मर सगळीकडे ए, राईट. सो माझा पोरगाही सगळीकडे अ दर्जाचा असला हा, पाहिजे. सो त्यामुळे आय वॉज रेस्ड विथ नाही पोएट्री पण जमली पाहिजे, एलोक्युशन पण जमलं पाहिजे, ही कॉम्पिटिशन ती कॉम्पिटिशन, आणि तरी सुद्धा 4थीची स्कॉलरशिप, Oh God. 5वीची गणित प्रज्ञा. अँड आय मीन इट्स अंडरस्टँडेबल की ह्या सगळ्या गोष्टी कल्टिवेट करायची इच्छा असावी. पण देन जसं जसं त्या गोष्टी करत राहिलो तसं तसं आय थिंक ऑटोमॅटिकली आय स्टार्टेड गोइंग अवे फ्रॉम एव्हरीवन. बिकॉज Okay. पीपल युजली हॅव दॅट थिंग की मी ह्याच्यात चांगला आहे, किंवा इव्हन आई वडिलांनाही पोरांमध्ये तसं असतं काहीसं हम्म. की मी हे करणार, किंवा माझा पोरगा स्पोर्ट्समन आहे त्याला स्पोर्ट्समध्ये हे करणार, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी. पण ते इव्हेंच्युअली वेन यू कम टू कॉलेज वगैरे मग तेव्हा ते असं खरंच व्हायला लागतं की ओके आपल्याला 5-6 गोष्टी जमतात, पण अजून 2-3 गोष्टी आहेत ज्या लुक्रेटिव्ह वाटतात.